कोल्हापूर महानगरपालिकेनं जी काही कचरा उठाव करणारे टिप्पर आहेत, या टिप्परवर चालक म्हणून 254 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उभारण्याकरता, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमण्याकरता जवळपास 6 कंपन्यांना 43 किंवा 45 या पद्धतीनं ठेका दिला होता. तर या ज्या काही 6 कंपन्या आहेत, रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, साई एजन्सीज, DBK फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, HS सर्व्हिसेस प्रोव्हायडर, सक्षम फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या 6 कंपन्यांनी मिळून 254 लोकांना पुरवण्याची जबाबदारी ठेका पद्धतीने घेतली होती. एका व्यक्तीमागं म्हणजे एका टिप्पर चालकामागं जवळपास 25,300 रुपये महानगरपालिका या कंपन्यांना देते. 254च्या हिशोबानं जर आपण केला तर तो प्रत्येक कामगाराला 25,300 रुपये मिळायला पाहिजेत. त्याच्यामध्ये जवळपास 21,000 त्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर आणि बाकीची जी रक्कम आहे ती PF आणि ESIC इतर टॅक्सेसच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे. पण याच्यामध्ये बारकाईनं बघितलं, ज्या दिवशी ठेका मिळाला, ज्या दिवशी वर्क ऑर्डर मिळाली, त्या दिवसापासून आजपर्यंत या कंपन्यांनी संगनमतानं कुठल्याच दिवशी 190 पेक्षा जास्त कामगार पुरवलेले नाही आहेत. म्हणजे एका बाजूला 254 लोकांचं पेमेंट घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला कामगार पुरवताना 190 कामगार फक्त पुरवलेले आहेत. बरं, जे 190 कामगार कामावर ठेवले, टिप्पर चालक कामावर ठेवले, त्यांना सुद्धा अतिशय तुटपुंजा पगार मिळतोय. म्हणजे कुणाच्या खात्यावर 14,000, कुणाच्या खात्यावर 15,000, कुणाच्या खात्यावर 16,000. PF ESIC वेळेत भरले जात नाहीत, काही महिन्यामध्ये भरलेच नाही आहेत. तर अशा पद्धतीचा हा 1.5 कोटीच्या आसपासचा अपहार, 1.5 कोटी रक्कम आजपर्यंत या कंपन्यांनी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि या कंपन्यांचे जे तथाकथित इथले कारभारी आहेत, जी सूत्र हलवत आहेत कंपन्यांची, या सगळ्यांनी मिळून 1.5 कोटीच्या आसपासचा हा घोटाळा केलेला आहे. हा घोटाळा आम्ही 254 लोकांची यादी मागितल्यानंतर तुमच्या हातामध्ये 254 लोकांची यादी मिळते. पण प्रत्यक्ष ज्यावेळी सकाळी आपण कामाच्या ठिकाणी ज्यावेळी प्रत्यक्ष आपण व्हिजिट करतोय त्यावेळी हे लक्षात येते, हे फाळणी पुस्तक आहे. म्हणजे इथलं जर काम बघितलं, कामाच्या वेळेस समजा 6-6:30च्या आसपास टिप्पर चालकांना गाड्या द्यायचे, ते टिप्पर चालकांना बोलावलं जातं, त्या टिप्पर चालकांना गाड्या दिल्याची नोंद केली जाते आणि विभाग वाईज त्यांची फाळणी केली जाते आणि ते मेन्शन करणार हे फाळणी पुस्तक. या फाळणी पुस्तकाचे सॅम्पल्स काही आमच्या हातामध्ये आले तर कुठल्याही दिवशी 190 पेक्षा जास्त कामगार आपल्याला तिथं नोंद झालेली दिसून येत नाही. तर प्रत्यक्ष 254 वजा 190 म्हणजे जवळपास 60 ते 65 कामगार, 180, 60 ते 65 कामगार हे फेक पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं त्यांचे अकाउंट तयार करणे आणि त्यांच्या खात्यावर मग ट्रान्सफर करणे, अशा पद्धतीचा जो काही खेळ आहे, अशा पद्धतीचा जो काही अपहार आहे तो ह्या कंपन्या करतायत. आम्हाला खास करून महानगरपालिकेला सांगायचं आहे, 190 मध्ये जर काम भागत असेल, 180 मध्ये जर काम भागत असेल तर मग वर्षे 64 कशासाठी तुम्ही जास्त देताय? महानगरपालिकेचे पैसे वाचू देत. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये टॅक्स भरणारा तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस, त्याचे पैसे वाचतील, ते कुठेतरी विधायक कामाला लागतील. त्यामुळे हे जे काही 180-190 हा जो काही आकडा प्रत्यक्ष पूर्ण जातोय आणि वरचे पैसे जे काही लंपास केले जात आहेत, खाल्ले जात आहेत, याला कुठेतरी अंकुश यावा, हे प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर यावं, याच्यासाठी आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. या सगळ्या गोष्टी वेळोवेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर, प्रशासनाच्या समोर आम्ही सातत्यानं आणतोय. त्याला हा पेपर आम्ही एक्स्ट्रा जोडू की तुम्ही फाळणी पुस्तक चेक करा, प्रत्यक्ष कामगार तुमच्याकडे जे आलेली लिस्ट आहे ती चेक करा, म्हणजे याच्यातला आपल्याला लक्षात येईल. आणि त्या पद्धतीनं जे एक्स्ट्रा पैसे गेलेले आहेत कंपन्यांना त्याच्यासाठी क्लेम करणं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं, या सगळ्या घोटाळ्यामध्ये जे काही अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर ॲक्शन घेणं, अशा पद्धतीची भूमिका महानगरपालिकेच्या प्रशासनानं घ्यावी, याच्यासाठी आम्ही आग्रह धरतोय, मीटिंग घेतोय आणि प्रत्यक्ष गरज वाटली जर रिस्पॉन्स मिळत नसेल तर आम्ही उग्र आंदोलन सुद्धा करणार. आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही पुढची दिशा आम्ही ठरवलेली आहे.
या निमित्तानं मला एकच सांगायचं आहे, अरे कामगारांचे सुद्धा पैसे तुम्ही खायला मागं पुढे बघत नाही, ते तरी सोडा, बाकीच्या तर गोष्टी आहेतच, पण जो ऊन वारा थंडी पाऊस याची तमानं बाळगता जो टिप्पर चालक काम करतोय त्याचे पैसे पण तुम्ही खात असला तर ही कोल्हापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही. आणि प्रशासनानं यांच्यावर अतिशय गांभीर्यानं कारवाई करावी याच्यासाठी आग्रह धरून आम्ही पुढची दिशा आम्ही ठरवलेली आहे. राजकीय लोकांच्या असं वाटतं, राजकीय लोकांच्या जरी नसतील तर राजकीय लागेबांधे 100% आहेत. एक कंपनी जरी राजकीय नसेल तर त्याचे लागेबांधे, त्याचे हस्तक, त्याचे कारभारी हे सगळे राजकीय आहेत. आणि राजकीय प्रेशर वापरायचा, पुरेपूर प्रेशर करायचं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भीक घालायची नाही, त्यांच्या कुठल्या पत्राला उत्तर द्यायचं नाही, त्यांना कुठल्याही पद्धतीनं जुमानायचं नाही. हम करे सो कायदा. तर मला सांगायचं हे चालणार नाही. ही कोल्हापूर आहे, इथं आवाज उठवला जाणार आणि न्याय मिळवला जाणार. एका बाजूला कचऱ्याचा प्रश्न गंभीर होतोय, दुसऱ्या बाजूला तुम्ही हे आरोग्य म्हणजे ढपला पडल्याचा प्रकार समोर येतोय, नेमकी दिशा काय असणार आहे यापुढे आपली? एकतर आम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स वेळोवेळी प्रशासनासमोर मांडले होते. आता फाळणी पुस्तक पुण्यानं नव्यांदा मांडू. प्रशासनाबरोबर आम्ही आमच्या पहिल्या टप्प्यामध्ये चर्चेची तयारी आहे की तुम्ही याच्यावर कारवाई करा, त्या कंपन्यांना नोटीस पाठवा की तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स सबमिट केलेले आहेत ते फेक आहेत, ID तुम्ही कुणाला दिलेले नाही आहेत, कुठल्याही कामगाराला सॅलरी स्लिप दिलेली नाही आहे, कुठल्याही कामगाराला दर महिन्याचं PFचं स्टेटमेंट दिलेलं नाही, ESICचं स्टेटमेंट दिलं नाही. हे सगळे टॅली करा. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. नसेल तर या महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्ही सचिवालय, मंत्रालय म्हणजे जिथं जिथं शक्य आहे आम्ही तिथं दरवाजा ठोठवणार आणि न्याय हा मिळवणारच.